राज्यातील विधान परिषद निवडणुका आणि गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी कोल्हापुरात कार्यक्रमानिमित्त आलेले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिब हे देखील उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेन रशियाचं युद्ध रोखू शकतात अशा वल्गना भाजप कार्यकर्ते करतात, पण मोदींच्या सत्ताकाळात ते देशातील परीक्षा पेपर फुटी रोखू शकले नाहीत, तर युद्ध काय रोखू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नीट पेपर फुटी प्रकरणी जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधताना धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही उदय भानुचिब यांनी दिलाय। नरेंद्र मोदी जी यूक्रेन और रशिया की वार रुकवा सकते हैं ऐसा बीजेपी वाले कहते हैं, लेकिन नरेंद्र मोदी जी से देश के पेपर लीक जो लगातार हो रहे हैं, सालों साल हो रहे हैं, वो नहीं रुक रहे। इसका मतलब इस पेपर लीक को बीजेपी खुद चला रही है। इस पेपर लीक माफिया के कारण लाखों बच्चे जो हैं, जो दिन रात मेहनत करते हैं, उनके पेरेंट्स उनके साथ रहते हैं, उनकी मेहनत के ऊपर अटैक बीजेपी कर रही है। और हमारी डिमांड यही है, जब तक धर्मेंद्र प्रधान जो पेपर लीक करवाता है पूरे देश में, उसको सैक नहीं किया जाता, उसके खिलाफ कार्रवाई नहीं होती, क्योंकि वो गद्दार है इस देश का, वो गद्दार है देश के भविष्य का, उन छात्रों युवाओं का जो दिन रात मेहनत करके पेपर देते हैं और बाद में धर्मेंद्र प्रधान जो बीजेपी का मंत्री है वो पेपर लीक करवाता है। तो हमारी ये डिमांड है कि उसके खिलाफ कार्रवाई हो, उसको सैक किया जाए। और जब तक ये नहीं होता, यूथ कांग्रेस के साथी राहुल जी के नेतृत्व में पूरे देश भर में सड़कों में संघर्ष करेंगे, आंदोलन करते रहेंगे, जब तक ये देश का गद्दार, छात्रों का गद्दार धर्मेंद्र प्रधान सैक नहीं होता, इसके खिलाफ। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। महाविकास आघाडी म्हणून परवाच हर्षवर्धन सैनिकांची बैठक महाविकास आघाडी म्हणून झालेली आहे आणि जागा वाटप फायनल होऊन आमचे देखील फॉर्म महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी बघतो। लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। मतं किती आहेत याच्यापेक्षा ही विचारधारेची लढाई आहे। भाजपच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात ही लढाई आमची आहे। तेव्हा आम्ही सगळीकडे उमेदवार, मग उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा पवार साहेब राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, आम्ही तिन्ही ठिकाणी तिन्ही पक्ष या सगळ्या निवडणुका लढवतो। गोकुळ संदर्भात बोलताना त्यांनी महायुतीमधील भावकीतला वाद अजून मिटलेला नाही असं सांगून आपण गोकुळ निवडणुकीसाठी ठराव गोळा करायला सुरुवात केल्याचं सांगितलं। आता सध्या पहिल्या टप्प्यावर गोकुळचे ठराव गोळा करणं हा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे आणि त्या टप्प्यामध्ये लोकांनी नियमाप्रमाणे योग्य माणसाचा ठराव करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवलेलं आहे आणि एकदा ठराव गोळा झाले आणि ठराव जमा झाले, कारण की अजून भावकीतलं भांडण काय चाललंय आम्हाला माहीत नाही। दररोज सकाळी आम्हाला नवीन बातम्या ऐकायला मिळते। एक भावकी म्हणते बांधावरचं भांडण आमचं मिटलेलं आहे, बांध वाटलेला आहे, दुसरी भावकी म्हणते अजून मिटलेलं नाही, अजून वाटण्या व्हायच्या आहेत। त्यामुळे हे भावकीचं भांडण लोकांच्या पुढे अजून चालू आहे। त्यामुळे आता किती संस्था रद्द होणार, किती संस्था राहणार, या सगळ्यावर उद्या सगळ्या गोष्टी ठरतील। सहकार टिकला पाहिजे ही आपली भूमिका आहे, म्हणूनच आम्ही जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ या ठिकाणी पक्षविरहित राजकारण करत आलोय। आपल्याला सत्तेपेक्षा जिल्ह्यातील 5.5 लाखाहून अधिक दूध उत्पादकांचं हित महत्त्वाचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। तुम्ही बघितलं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून अगदी पुण्यापासून सोलापूर, सांगली, सातारा हा कोऑपरेटिव्हचा बालेकिल्ला राहिलेला। तर पक्षविरहित सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या, म्हणून या संस्था टिकल्या। पक्षाचा लेबल घेऊन कधी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पायरी आम्ही चढलो नाही, गोकुळची पायरी आम्ही कधी चढलो नाही। त्यामुळं शेवटी ही 5.5 लाख शेतकऱ्यांची निगडीत संस्था आहे, ती पक्षापेक्षा शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणारी असली पाहिजे अशी माझी भूमिका आहे। गोकुळच्या निवडणुकीत विरोधक एकत्र आले असले तरी जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। ते एकत्र असले तरी दूध उत्पादक माझ्या बाजूने असणार आहे,
कारण की त्यांना जो शब्द आम्ही दिला होता 2 रुपयेचा 14 रुपये दरवाढ या ठिकाणी दिलेला आहे आणि तेही नाकारू शकत नाही. महायुतीच्या नेत्यांना उद्देशून बोलताना तुम्हाला गळ्यात गळे घालायचे होते तर गेली 3 महिने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून गोकुळ ब्रँडची बदनामी का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्हाला जर गळ्यात गळा घालायचाच होता तर मग आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचा मत आहे. गोकुळचं रणांगण अजून लांब आहे, मात्र आपण या निवडणुकीत समविचारी लोकांना एकत्र घेऊन सर्व 25 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. रणांगण जसं जसं येईल तसं तसं मोरे ॲटोमॅटिकली आत्ताच सगळे सांगण्यात पॉईंट नाही होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार हे एवढं कन्फर्म होईल, त्यात काही अडचण नाही. आमदार सतेज पाटील यांनी आजच्या पत्रकार बैठकीतून गोकुळ निवडणुकीची तयारी सुरू केल्याचा स्पष्ट संकेत दिलेत.